महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ऊसाच्या शेतात तणनाशक फवारल्यामुळे ऊसाच्या शेताशेजारील द्राक्ष बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। ही घटना 9 दिवसांपूर्वी घडली। मात्र जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याकडे या घटनेची तक्रार देण्यात आली होती। तब्बल 9 दिवसांच्या कालावधी झाल्यानंतर कृषी अधिकारी भोसले हे द्राक्ष बागेला भेट देण्यासाठी आले, अशी माहिती द्राक्ष उत्पादक संदीप वारुळे यांनी दिली आहे। नारायणगाव येथून एडगावकडे जाणाऱ्या डिंबा डाव्या कालवाजवळील शिवारामध्ये गट क्रमांक 358-1 मधील सामायिक क्षेत्रात एका शेतकऱ्याचा ऊस आहे। उर्वरित 2 एकर क्षेत्रात मागील वर्षी क्रिम्सन या जातीच्या द्राक्षाच्या वेलींची लागवड वारुळे यांनी केली असून 7 जून 2025 रोजी शेजारील शेतकऱ्यांनी ऊसातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली होती। तणनाशकाचा दुष्परिणाम होऊन 2 एकर क्षेत्रातील क्रिम्सन या जातीच्या 1120 द्राक्ष वेलींची पाने करपून गेली आहेत। यामुळे द्राक्ष वेलींची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन द्राक्षाचा पुढील हंगाम वाया जाणार आहे। मागील वर्षभरात योगेश सावंत, विलास पाटे, जगन मेहत्रे, त्यानंतर आता संदीप वारुळे यांच्या द्राक्ष वेलींचे तणनाशकामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। द्राक्ष बागेशेजारील परिसरात तणनाशक फवारणी करू नये अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी कृषी विभागाकडे केली होती। मात्र अद्याप कृषी विभागाने कोणतीही दखल घेतली नाही। दरम्यान कृषी अधिकारी भोसले यांनी वारुळे यांच्या द्राक्ष बागेला भेट देऊन नुकसानग्रस्त द्राक्ष वेलींचा पंचनामा केला असून या बागेतील नुकसानग्रस्त भागातील बागेच्या काही फांद्या आणि पाणी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात येत असून यावर योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले। विजिट केली सकाळी संदीप वारुळे यांच्या द्राक्षेच्या प्लॉटला। तर त्यांचं जे तक्रार होती किंवा ते ऊसावर जी काही 2,4-D मारलेले त्याच्यामुळं इथं द्राक्षाचं नुकसान झालेलं असं त्यांचं मत होतं। तर जर प्रथमदर्शनी जर बघितलं म्हणजे पानांची व आपलं जर सिम्पटम बघितले तर स्कॉर्चिंग झालेलं आहे। प्रथमदर्शी जर बाह्य लक्षणं जर बघितली पानांची तर ते नुकसान दिसून येत आहे, कारण त्याचा नंतर इफेक्ट होत आहे। तर या बाबतीत ह्याचा आम्ही जो शॅम्पल आहे पानांचा तो लॅबला पाठवत आहे। लॅबच्या रिपोर्टनंतर आणखी ते सिद्ध होईल की त्याचा किती नुकसान झालं। सर, नेमकं कोणतं तणनाशक मारल्यामुळं असा प्रकार झाला आहे किंवा असा परिणाम झाला आहे? 2,4-D जे नॉन सिलेक्टिव्ह विडीसाईड आहे, तर ते जर वेलवर बी पिकावर पडलं तर त्याचा इफेक्ट लगेच त्याच्यावर आणि ते ग्रोथ इनहिबिटर म्हणून काम करतं। म्हणजे आपण ते तणासाठी मारत असतो, तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती वाऱ्याने ते आल्यामुळं त्याची ग्रोथ थांबलेली आहे आणि ग्रोथ थांबल्यामुळे ते त्याच्यात जे काही अन्नद्रव्य तयार व्हायचे असतात नवीन कोवळ्या पानावर ते स्कॉर्चिंग आणि ते इनहिबिट झालेलं किंवा त्याची वाढ खुंटलेली दिसून येत आहे। अशा त्रासदायक तणनाशकांवर कारवाई शासन का करत नाही? प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।